नमस्कार मंडळी, क्रिशपीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही गोड पदार्थ न सोडताही तुमच्या साखरेची पातळी पूर्णपणे नियंत्रित करू शकता, रोटी, भात आणि फळे खा, पण तुम्हाला फक्त 3 सोप्या नियमांचं पालन करावं लागेल. आज मी तुमच्यासोबत हे 3 नियम शेअर करणार आहे जे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवू शकता. मधुमेही रुग्णांना योग्य पदार्थांद्वारे त्यांच्या साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी हे मी सांगणार आहे. माझं लक्ष साधं आहे. तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये काय खाता, भागाचे आकार काय आहेत आणि तुम्ही कोणत्या वेळी काय खात आहात, या 3 गोष्टी तुमच्या साखरेचं नियंत्रण ठरवू शकतात. तर या 3 गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि साखर तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. मधुमेहामध्ये काय खाऊ नये हे जाणून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच काय खावं आणि कसं खावं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्या प्लेटवर मर्यादा घालण्याची गरज नाही, आपल्याला फक्त ते संतुलित करावं लागेल. तर प्रथम नियम क्रमांक 1 कडे वळूया, प्लेट आणि भाग. पहिल्या नियमामध्ये आपण काय खावं आणि किती खावं यावर चर्चा करू. धान्य जितकं जास्त वेळा दळलं जातं, चाळलं जातं किंवा शुद्ध केलं जातं, तितकंच ते रक्तातील साखर वाढवतं. आपल्या शरीराला शुद्ध पीठ, बारीक रवा आणि तत्सम पदार्थ पचवणं सोपं जातं. ते लवकर पचतात, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण लवकर वाढतं. या उलट जेव्हा तुम्ही संपूर्ण अन्न किंवा कमी शुद्ध केलेलं अन्न जसं की संपूर्ण गव्हाचं पीठ, दलिया, बार्ली किंवा ओट्स खातात, तेव्हा त्यात जास्त फायबर असतं. यामुळे पचन मंदावतं आणि साखर रक्तप्रवाहामध्ये हळूहळू प्रवेश करते, ज्यामुळे आपल्या शरीराला रक्तातील साखर नियंत्रित करणं तुलनेनं सोपं होतं. आता व्यावहारिकदृष्ट्या जर तुम्ही घरी रोटी बनवत असाल तर संपूर्ण गव्हाचं पीठ वापरून पहा. शक्य असल्यास फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी कोंडा घाला. पर्यायीरित्या तुम्ही तुमच्या जेवणात बाजरीचं पीठही घालू शकता, जसं की रागीचं पीठ, बाजरीचं पीठ, बार्लीचं पीठ. जर तुम्हाला उपमा आवडत असेल तर रव्याऐवजी तुम्ही लापशीसुद्धा वापरून पाहू शकता. आणि तांदूळ पूर्णपणे टाळू नका. एकतर सर्वात प्रथम तांदूळ उकळवा आणि पाणी काढून टाका, किंवा लांब धान्याचा बासमती तांदूळ आणि चांगल्या दर्जाचा बासमती तांदूळ वापरा. हा भाग अर्धा ते 3/4 कपपर्यंत मर्यादित ठेवा, जास्त नाही. लक्षात ठेवा, चिकट तांदूळ जो थोडा जाड, कमी दर्जाचा तांदूळ असतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण वाढतं. म्हणून तुम्ही हे टाळावं आणि त्याऐवजी लांब धान्याचे तांदूळ, विशेषतः बासमती तांदूळ खावे. अशा प्रकारे तांदूळ खूप उपयुक्त आहे. साखरेसोबत प्रथिने जसे की मसूर, हरभरा, राजमा, पनीर, अंडी, चिकन किंवा मासे आणि फायबर जसं की भाज्या आणि सॅलड साखरेचं मिश्रण केल्याने साखरेचं शोषण कमी होतं. 1 चमचा निरोगी चरबी जसं की शुद्ध तूप किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा चरबीयुक्त अन्न जसं की शेंगदाणे, बदाम किंवा अक्रोड, साखरेचं शोषण आणखी कमी होतं. एक साधी कल्पना लक्षात ठेवा, तुमच्या प्लेटमध्ये अर्ध्या ताटामध्ये भोपळा, टिंडा, भेंडी, कोबी, कोशिंबिरीचा कुठलाही पदार्थ, काकडी, गाजर यासारख्या स्टार्च नसलेल्या भाज्या असाव्यात. तुमच्या प्लेटचा 1/4 भाग जो आहे तो प्रथिनांनी भरलेला असावा, जसं की मसूर, हरभरा, राजमा, पनीर, टोफू, अंडी, चिकन किंवा मासे. तुमच्या प्लेटमध्ये 1/4 कार्बोहायड्रेट्स असले पाहिजे, जसं की भात किंवा मग रोटी. तुमचे कार्बोहायड्रेट्स यापैकी एक असलंच पाहिजे. याचा अर्थ तुम्ही भात किंवा मग गव्हाचं पिठाची चपाती, रोटी इत्यादी एकत्र खाऊ नयेत. आणि थोडं निरोगी चरबी समाविष्ट करणं देखील महत्त्वाचं आहे. जर तुम्ही असं केलं तर मंडळी, तुमच्या साखरेची पातळी हळूहळू स्थिर होताना दिसेल. आणि हो, मी नेहमीच ग्लुकोज मॉनिटरिंगला अत्यंत महत्त्वाचं मानते. यासाठी तुम्ही आजकाल उपलब्ध असलेले CGM म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर्स वापरू शकता. तुम्ही तुमच्या रिअल टाईम रक्तातील साखरेच्या पातळीचा 24 तास मागोवासुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्ही घरी ग्लुकोमीटरसुद्धा ठेवू शकता आणि नियमित तुमच्या रक्तातील साखर तपासू शकता. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या रक्तातील साखरेचं अचूक निरीक्षण करणं अंदाज लावण्यापेक्षा लाखो पटीनं चांगलं आहे.
कारण ते तुम्हाला तुमच्या अंतर्गत स्थितीचं खरं चित्र देतं. समजा तुम्ही एका दिवशी 3/4 कप भात खाल्ला आणि तुमची साखरेची पातळी अजूनही सामान्य होती, तर ते खूप छान आहे. आता दुसऱ्या दिवशी फक्त अर्धा कप खा आणि तुमच्या साखरेच्या पातळीमध्ये आणखी सुधारणा होते का ते पहा. तुम्ही काय आणि किती खाऊ शकता आणि तुमचं शरीर प्रत्येक प्रमाणामध्ये कसं प्रतिक्रिया देतं हे जाणून घेण्यासाठी सर्व काही लिहून ठेवत जायचं. तर नियम क्रमांक 1चा साधा सार असा आहे की तुम्ही जितके कमी परिष्कृत अन्न खाल तितकं ते तुमच्यासाठी चांगलं असेल. तुमचं अन्न योग्यरित्या एकत्र करा आणि नेहमी भाग नियंत्रणाचा सराव करा. मंडळी, जर तुम्हाला मधुमेह असेल तर गॅस्ट्रोनॉमिक क्रियाकलाप पूर्णपणे टाळा आणि तुमच्या साखरेची तपासणी करत राहा. जेवणापूर्वी आणि नंतरचे तुमचं वजन 7 दिवस लिहून काढा. तुमच्या लक्षात येईल की जेवणानंतरचे तुमचे आकडे हळूहळू सुरक्षित मर्यादित येतात. आता नियम क्रमांक 2कडे वळूया, जिथे मी तुम्हाला अचूक भाग आणि तुम्ही दररोज काय खाऊ शकता याची चौकट सांगेन. आता दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण येऊया, कार्बोहायड्रेट, बजेट आणि वेळ. सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर जसं तुम्ही तुमच्या पैशांचं मासिक बजेट तयार करता, तुम्हाला किती खर्च करायचा आहे आणि किती बचत करायची आहे, तसेच तुम्ही कार्बोहायड्रेटसाठी जेवणानुसार बजेट देखील निश्चित केलं पाहिजे. आता आम्ही रोटी आणि भात काढून टाकणार नाही, तर आम्ही ते आमच्या जेवणामध्ये योग्यरित्या समाविष्ट करणार आहोत. लोक मला अनेकदा विचारतात की ते एका दिवसामध्ये किती कार्बोहायड्रेट्स खाऊ शकता. जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही एका जेवणामध्ये अंदाजे 30 ते 45 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घेऊ शकता. जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही 45 ते 60 ग्रॅम तुमच्यासाठी आदर्श आहे. तथापि जर तुमची साखरेची पातळी नियंत्रणामध्ये नसेल तर नेहमी खालच्या टोकापासून सुरुवात करा. उदाहरणार्थ 30 ते 45 ग्रॅमपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स खाऊ नका. तसेच तुमच्या साखरेच्या पातळीचं निरीक्षण करा आणि त्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो ते पहा. तुम्ही त्यानुसार तुमचे कार्बोहायड्रेट सेवन समायोजित करू शकता. बरं, जर तुम्हाला खात्री नसेल की एखाद्या विशिष्ट अन्नामध्ये किती कार्बोहायड्रेट्स आहेत, तर मी काही मूलभूत गोष्टी स्पष्ट सांगते. कृपया हे लक्षात घ्या. ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि जर तुम्हाला इतर पदार्थांबद्दल आणि त्या किती कार्बोहायड्रेट्स आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी तुम्हाला तिथे सांगेन. सर्वात प्रथम एका मध्यम आकाराच्या फुलक्यामध्ये किंवा रोटीमध्ये अंदाजे 15 ते 18 ग्रॅम कार्बोहायड्रेट्सचं लक्ष ठेवलं म्हणजे असतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही प्रत्येक जेवणामध्ये 30 ते 45 ग्रॅम कार्बोहायड्रेट्सचं लक्ष ठेवलं तर तुम्ही 2 फुलके तसेच भाज्या आणि प्रथिने खाऊ शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही भात खाल्ला तर अर्धा कप शिजवलेल्या भातामध्ये अंदाजे 20 ते 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि 3/4 कपमध्ये अंदाजे 30 ते 35 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि शिजवलेला दलिया किंवा ओट्स एका वाटीमध्ये 25 ते 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स मिळतील. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, एका वेळी फक्त एकाच प्रकारचे कार्बोहायड्रेट्स खा. भात किंवा पोहे रोटीसोबत खाल्ल्याने साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते, म्हणून हे टाळा आणि प्रत्येक जेवणामध्ये फक्त एकच प्राथमिक कार्बोहायड्रेट वापरा. रोटी, भात किंवा पोहे खा. ते सर्व एकत्र मिसळू नका आणि भाज्या आणि प्रथिने समाविष्ट करण्याचं सुनिश्चित करा. तर हे अन्नाबद्दल आहे. पण फळांबद्दल काय? आपण त्यांना आपल्या आहारामध्ये कसं समाविष्ट करू शकतो? म्हणून मधुमेहामध्ये फळे टाळली पाहिजेत, त्याऐवजी ते जेवणामध्ये समाविष्ट केले पाहिजे. जरी आयुर्वेद हे करण्यास मनाई करतो, जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही ते केलं पाहिजे. आणि हो, जर तुम्ही जेवणासोबत किंवा नंतर लगेच फळे खात असाल तर चपाती किंवा भाताचं प्रमाण थोडंसं कमी करा, जेणेकरून फळांमधील कार्बोहायड्रेट संतुलित राहतील आणि वाढू नयेत आणि रस किंवा शेक पूर्णपणे टाळा. आणखी एक छोटीशी युक्ती म्हणजे सुरुवातीला नाही तर जेवणामध्ये शेवटी कार्बोहायड्रेट्स खा. याचा अर्थ प्रथम भाज्या, प्रथिने आणि नंतर कार्बोहायड्रेट्स खा, कारण यामुळे साखरेची अचानक वाढ रोखली जाते. तसेच जेवणानंतर लगेच 10 ते 15 मिनिटे हलकं चालणं नक्की करा,
कारण यामुळे जेवणानंतर साखरेचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही इन्सुलिन किंवा इतर मधुमेहाची औषधं घेत असाल तर कार्बोहायड्रेट्स कमी केल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो. म्हणून तुमच्या डोसचा आकार कमी करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी डोसबद्दल चर्चा करा, विशेषतः जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल. आता मी तुम्हाला 3 वेगवेगळे पर्याय देते जे तुम्ही जसेच्या तसे वापरू शकता. पर्याय क्रमांक ए म्हणजे 2 फुलके, 1 वाटी डाळ, राजमा किंवा हरभरा, 1 मोठी वाटी भाज्या आणि 1 सॅलड. पर्याय बी म्हणजे अर्धा ते 3/4 कप चांगले शिजवलेले बासमती तांदूळ, शक्यतो उकडलेले आणि निथळलेले, 1 वाटी डाळ, राजमा किंवा हरभरा आणि 1 मोठी वाटी भाजी. पर्याय तिसरा म्हणजे 1 वाटी दलिया, पनीर किंवा मग अंडी, 1 छोटी वाटी भाजी. आणि या 3 टेम्पलेट्समधून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता आणि तुमच्या सोयीनुसार त्यात घटक जोडू शकता. आता नियम क्रमांक 3 कडे वळूया. प्रत्येक जेवणामध्ये आपण किती प्रमाणामध्ये प्रथिने घ्यावीत हे जाणून घेऊया. आपल्यासाठी किती प्रथिने आवश्यक आहे आणि मधुमेहींसाठी ते विशेषतः महत्त्वाचं का आहे? मंडळी, लोक अनेकदा मधुमेहामध्ये प्रथिनांना कमी लेखतात, पण जेवणानंतरच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास हीच गोष्ट सर्वात जास्त मदत करते. बघा, प्रथिने पोट बराच काळ भरलेलं ठेवतं, हे पचन मंदावतं आणि स्नायूंचं देखील संरक्षण करतं. आणि तुम्हाला माहिती आहेच की स्नायू जितके मजबूत असतील तितकंच आपलं ग्लुकोज वापर आणि नियंत्रण चांगलं राहतं. एका सरासरी व्यक्तीने दररोज प्रति किलोग्रॅम शरीराच्या वजनासाठी किमान 1 ते 1.2 ग्रॅम प्रथिने सेवन करावीत. याचा अर्थ जर तुमचं वजन 60 किलो असेल तर तुम्ही दररोज किमान 60 ते 72 ग्रॅम प्रथिने सेवन केली पाहिजे. आणि ते सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते 3 जेवणांमध्ये समान प्रमाणामध्ये विभागणं. आता आपण दररोज किती प्रथिने घेत आहोत याची गणना कशी कराल? तर यासाठी लक्षात ठेवा, एका अंड्यामध्ये तुम्हाला 6 ग्रॅम प्रथिने मिळतील. 100 ग्रॅम पनीरमध्ये तुम्हाला 18 ते 20 ग्रॅम प्रथिने मिळतात. 100 ग्रॅम चिकनमध्ये 25 ते 27 ग्रॅम प्रथिने असतात. 100 ग्रॅम माशांमध्ये 20 ते 22 ग्रॅम असतात. आणि 1 वाटी मसुरातून 8 ते 10 ग्रॅम प्रथिने मिळतात. आणि जर तुम्ही राजमा किंवा हरभरा खाल्ला तर राजमा किंवा हरभरा खाल्ल्यास 1 वाटी राजमा किंवा हरभऱ्यामध्ये 10 ते 12 ग्रॅम प्रथिने असतात. यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये किती प्रथिने खात आहात आणि किती जास्त प्रमाणामध्ये आवश्यक आहेत याची अंदाजे कल्पना येईल. मंडळी, मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. यामध्ये मी तुम्हाला अतिशय गुंतागुंतीच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला त्या समजल्या असतील. जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुम्ही गोंधळलेले असाल तर खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.